अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. मित्रांनो, माझं नाव अफिफा इस्माईल शेख आहे आणि मी मक्तब गुलिस्तान अत्फाल जाधववाडी पिंपरी चिंचवड पुणे येथे शिक्षण घेत आहे. आज मी आपल्या सर्वांसमोर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महान योद्धे आणि आदर्श शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही ऐतिहासिक माहिती आणि त्यांचे विचार मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांची आई राजमाता जिजाऊंनी त्यांच्यावर बालपणापासूनच धर्मनिष्ठा, शौर्य आणि न्यायाचे संस्कार केले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युद्धकला आणि राज्यकारभाराचे शिक्षण घेतले. शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. इसवी सन 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजगड, पुरंदर, सिंहगड, प्रतापगड, जावळी, पन्हाळा असे अनेक किल्ले जिंकले. इसवी सन 1659 मध्ये प्रतापगडावर अफजल खानाचा पराभव करून त्यांनी आपल्या शौर्याची छाप संपूर्ण भारतात उमटवली. इसवी सन 1674 मध्ये रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते अधिकृतपणे छत्रपती झाले. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचा संघर्ष कोणत्याही धर्माविरुद्ध नव्हता. तो अन्याय आणि अत्याचार विरुद्ध होता. त्यांच्या सैन्यात आणि प्रशासनात अनेक मुस्लिम अधिकारी व सैनिक महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. सिद्दी इब्राहिम खान, महाराजांचे विश्वासू अंगरक्षक, दौलत खान, मराठा आरमारातील अधिकारी, मदारी मेहतर, आग्र्यातून सुटकेच्या वेळी निष्ठा दाखवणारे सेवक, काझी हैदर, प्रशासनात कार्यरत, तसेच तोफखाना आणि नौदलात अनेक मुस्लिम सैनिक कार्यरत होते. यातून आपल्याला शिकायला मिळते की महाराजांनी धर्म नाही पाहिला, त्यांनी निष्ठा, पराक्रम आणि प्रामाणिकपणा पाहिला. आज मात्र समाजात कधी जातीवाद, कधी धर्माच्या नावावर भेदभाव, कधी सोशल मीडियावर द्वेष दिसतो. हे पाहून मनाला वेदना होतात. आपण सर्वजण एकाच देशाचे नागरिक आहोत. आपली ओळख नावाने किंवा धर्माने नाही, तर आपले माणुसकीने असली पाहिजे. जर महाराजांनी 17व्या शतकात सर्वांना समान सन्मान दिला, तर आज आपण 21व्या शतकात प्रेम, ऐक्य आणि बंधुता का वाढू शकत नाही? चला, आपण त्यांच्या आदर्शावर चालायचा प्रयत्न करूया. एकता, न्याय आणि सर्व धर्म समभाव जपूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.